मन चंचल मन बावरे, मन चंचल मन बावरे, राही भटकत इकडे तिकडे, गीत कशाचे गाते कळेना, सुंदर स्वप्नी हरवून जाते, मन चंचल मन बावरे. आयुष्याचा तळ खोलवर ना जाणे दुःखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो, हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन बावरे. हे कळल्यावर की तू मुलींची छेड काढतोस, मला किती मोठा धक्का बसला असेल याची कल्पना तरी आहे का तुला? तुझ्या भावाला तुझे हे गुण कळले तर त्याला काय वाटेल? मोठा झालाय आता तुझा धीर. आजकाल मुलींशी मैत्री करण्याचं खूळ शिरलंय डोक्यात. चल तोंड उघड. खा खा. अरे खा ना. ऍडमिशन साठी आलोय. ऍडमिशन? आणि तुम्हा लोकांचं? अरे भाऊ नजरेनेच एवढं बोलला होता तर मग अजून काय बोलायचं उरलंय? नमस्कार. निर्लज्ज, लाज नाही वाटत? बेशरम. तुम्ही इथे काय करताय? मी माझ्या एका मित्राची वाट बघत होतो. इथे? हो, तो या इथेच राहतो, थोड्याच अंतरावर. अच्छा, आणि तुम्ही इथे उभे राहून त्याची वाट बघताय? हो म्हणजे चला ना, माझ्या घरी चला आणि त्यानिमित्ताने चहाही घेऊन जा. हो पण तो असू द्या, तुमचा मित्र काही येणार नाहीये. चला जाऊया. मी असं अचानक इथे आलोय. कमल कुमारी ताईंना काय वाटेल? कुणाच्या घरी जाऊन भेट घेणं असभ्यता नसते. दुरून दुरून बघत राहण्यापेक्षा चांगलंच आहे. आता जाऊ देत नाही या सगळ्या गोष्टी. कोणी ऐकलं तर माझ्याविषयी काय विचार करतील? कोणी का? ताईने? शांती, कोण आलाय ग? नमस्कार. नमस्कार. नंदकिशोर इथूनच चालले होते. मी आग्रह करून घेऊन आले. बरं केलंस. बस ना. काय मग, कसा आहेस? मी बरा आहे. अरे नंद, जेव्हा इकडून जाशील ना तेव्हा इकडे येऊन जात जा. तुझंच घर आहे हे. कायमचंच आमंत्रण देतेस ताई. एवढा विश्वास पण बरा नाही. नाही नाही, नंदकिशोर त्यातला नाही वाटत, ज्यांच्यावर विश्वास ठेवला नाही जाऊ शकत. तुला कसं माहित ग ताई की हे आतूनही तसेच आहेत जसे बाहेरून दिसतायत?
किंवा आणखीन काही? काय बाबा नंदकिशोर, तू आमचा विश्वासघात तर नाही करणार? मी अजिबात नाही. घेताई, यांनी तर खात्रीने सांगितलंय आत्ता काही गडबड करणार नाही ते. हा गाऊ कुठली? हं? असं का बघतोयस? कुठे गेला होतास? तुला तर माहितीये, पण तुझ्या तोंडून ऐकायचंय. प्रोफेसर श्रीवास्तवांकडे. लाज नाही वाटत असं खोटं बोलायला? हा? कुठे गेला होतास? अ, शांतीदेवींच्या घरी गेला होतास? पोरींच्या नादी लागून आपल्या आई वडिलांचा पैसा आणि आपलं आयुष्य दोन्ही बर्बाद करतोयस तू. हेच म्हणाला होतास ना सकाळी तू मला? आणि तू काय करतोयस? तुझ्या दादाचं नाव मोठं करतोयस का शांतीदेवीच्या घरी जाऊन? आय एम सॉरी. व्हॉट सॉरी? हा, असं भाषण दिलं सकाळी की मला स्वतःचीच लाज वाटायला लागली. अरे तुझ्यामुळे तर मी प्रोफेसर श्रीवास्तवांच्या घरी सुद्धा जाऊन आलो. मला नैतिकतेचे धडे देऊन स्वतः प्रेम पुराण वाचतोयस. हे बघ उमापती, जे घडायचं ते घडून गेलं. आता सोडतो विषय. आपण दोघं उद्या चित्रमंदिरला जाऊ. नवा सिनेमा लागलाय म्हणे तिथे. जेवायला पण बाहेरच जायचं. हो नक्की. चल, माफ केलं. ऐक, आपलं जे बोलणं झालं त्याविषयी कुणाला काही कळता कामा नये, ठीक आहे? समाजशास्त्राचे नोट्स अजून झाले पण नाहीयेत. आणि तुला नमस्कार. मी का म्हणून सांगू? याला काय झालंय? आधी तर दररोज बघायचा. बऱ्याच दिवसापासून बघते मी. बघणं तर लांबच, धड बोलत सुद्धा नाहीये. तुझ्या कानाखाली मारण्याचा राग धरलाय. पण ती तर खूप जुनी गोष्ट झाली. त्यासाठी मी त्याची माफी सुद्धा मागितली. तर मग का नाही बोलत आहे? चल त्यालाच विचारूया. हे काय बोलतेस तू? अगं चल ना. अगं अगं पण साधं गणित तुला सुचत नाही काय? हॅलो, अ? काय चाललंय मित्रांनो? तुझीच वाट बघतोय. छेडण्याशिवाय दुसरं काही येतच नाही का? आता भुंगे फुलांची छेड नाही काढणार तर काय काट्यांची छेड काढत बसणार? पण यांना काय झालंय? हे का ध्यान लावून बसले? यांना आपल्या आजूबाजूला काही दिसत नाही का? अहो त्यांचं नका विचारू, हे खूप दूर पोचले आता. अहो हे शरीराने जरी आपल्याला इथे दिसत असले ना, तरी मनाने मात्र त्यांची कुठेतरी दूर भटकंती चालली आहे. बाबा नंदकिशोर आजकाल फक्त शांती देवीच्या भक्तीत लीन असतात. किती उशीर केलास यायला? काय करू, खूप प्रयत्न करून आली इथे, पण लवकर घरी जायचंय. हा, हे काय बोलतीस तू? याला काय भेटणं म्हणतात का? धड बोलताही येत नाही तुझ्याशी. काय करू, शाळेतनं घरी आणि घरून शाळेत याच्यामध्येच कसा तरी वेळ काढून तुला भेटायला येते. तुला काय वाटतं, ही अशी धावती भेट घेणं मला खूप आवडतं का? किती वाईट वाटतं मला माहितीये तुला, की 2 मिनिटं स्वस्थपणे बसून तुझ्याशी बोलूही शकत नाही. आता वाईट वाटून घेऊ नकोस. लवकरच आपल्या दोघांना भेटण्यासाठी खूप वेळ असेल आपल्याकडे. तो कसा काय? विसरलीस? 15 दिवसानंतर ख्रिसमसच्या सुट्ट्या लागणार आहेत. त्यानंतर आपल्याकडे वेळच वेळ असेल. अरे हा, मी तुझ्यासाठी काही आणलंय. काय आणलंयस? पेन. पेन कशाला आणलंयस? माझं तर आजकाल अभ्यासात लक्षच लागत नाहीये. ह्याचं कारण मी तर नाही ना? नाही,
यात तुझा काय दोष आहे? माझंच मन लागत नाही. का बरं? शांती, मला असं वाटतं की आय विल मेक समथिंग बिगर. जसं की जसं की मी चंद्राच्या भूमीवर पाय ठेवू, अलास्कामध्ये आपलं घर बांधू, किंवा कुणा सुंदरी बरोबर जीवनाच्या शोधात निघून जाऊ, प्रत्येक नगरात, गावागावात. आणि कोण आहे ती? तू येशील ना माझ्या बरोबर? ताईला पण घेऊया. देईन एक. शांती कुठे? ताईसाहेब शाळेतून आलेच नाहीत अजून. पण शाळेतून तर ती कधीच निघालीये. कुठे होतीस तू एवढा वेळ? मी लायब्ररीमध्ये होते. मी बघतेय तुला हल्ली घरी यायला बराच उशीर होतोय. पण तू का काळजी करतेस? मी आता लहान तर नाही ना. म्हणून तर काळजी वाटतेय ना. नेहमीसारखा प्रेमावर पहारा सुरू झालाय. पण तू मात्र अजिबात घाबरू नकोस हं? माझ्यासोबत आहेस ना? हे घ्या. हं? कुणाचं पत्र आहे? प्रिन्सिपल साहेबांचं. सगळं ठीक आहे ना? हो. मग तुम्ही एवढे काळजीत का दिसताय? नंद तर ठीक आहे ना? हो, तोही ठीक आहे. त्याला आता ख्रिसमसच्या सुट्ट्या लागतील. बाकी सगळ्यांची नीट तयारी होऊन जाईल. पण तुम्ही तुमचं सांगा की कुठले कुठले सूट भरायचे ते. यावेळी आपण सुट्टीत दिल्लीला जाणार नाही. विचार करतोय ननला इथेच बोलावून घ्यावं. घरी चाललास म्हणजे? तू खरंच जातोस नंद? तू तर म्हणाला होतास की क्रिसमसची सुट्टी आपण सोबत घालवणार आहोत आणि तू 10 दिवस माझ्या सोबत राहशील. माझी देखील हीच इच्छा होती. तर मग शिमल्याला जायचं मला न सांगता तू ठरवलंस कसं? सांगितलं तर होतं तुला, दादाचं पत्र आलंय म्हणून. पण आपण तर सुट्टीचा कार्यक्रम आधीच ठरवला होता ना. ठरवला तर होता, पण मी दादाचं म्हणणं कसं टाळू शकतो? तूच मला सांग. त्यांचं म्हणणं टाळू नाही शकत, पण माझं मन मोडू शकतोस. असं करशील तर कसा जाणार मी? आता तूच मला सांग, तुला हे बरं वाटेल का की मी आपल्या आनंदासाठी दादाचा अपमान करू? सांग बघू. तू तर म्हणत होतास की तू कधीही थंडीच्या दिवसात तिकडे जात नाही. मग यावेळी का बोलवलं त्यांनी? काही खास कारण नाहीये, असंच बोलावलंय. तू का घाबरतीयस? खूप दिवस झाले गेलो नाही, वहिनीला आठवण येत असेल म्हणून बोलावलं. तुझ्याशिवाय कशी जगू मी? उगाच काळजी करू नकोस. फक्त 10 दिवसांचा तर प्रश्न आहे. एक क्षण तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी, तर हे 10 दिवस कसे काढू? मी दररोज तुला भेटायला येईन, स्वप्नांमध्ये.
नमस्कार साहेब. कसा आहेस चंदन? मी बरा आहे. ये. घर काय छान आहे रे तुझं. नमस्कार वहिनी. आयुष्यवान भव. वहिनी मी पण नमस्कार सुखी राहा. करतो. वहिनी हा उमापती आहे, माझा क्लासमेट कम रूममेट. कम नाही जास्त. चला चला. चला. अरे कपस ना. वाह, ही तुझी खोली आहे. हो. वाह, खूपच मोठी आहे. आपण काय कमी आहोत? काय रे नंद, तुझा दादा कुठे दिसला नाही? यावेळी ऑफिसमध्ये असतात. खूप ऐश आहे रे तुझी इथे. दादाला मोठी बडदास्त आवडते. भेटशील तेव्हा कळेलच तुला त्यांच्याविषयी. कधी होणार आहे भेट तुझी त्यांच्याशी? मला खूप उत्सुकता लागली. नंद कुठे आहे? घ्या आलाच. नमस्कार दादा. सुखेरा. दादा सुखी नमस्कार. राहा. दादा हा उमापती, आम्ही एकत्र शिकतो. असं पहिल्यांदा शिमल्याला आलायस? हो. तुझा अभ्यास कसा चाललाय नंद? चांगला चाललाय दादा. जेवण तयारच आहे. चला आधी जेवून घेऊया. हं चंदन, श्यामाला पण जेवायला घेऊन ये. हं हो चालेल. चला चला. हो हो. तुम्हाला माहिती बाबा, काका माझ्यासाठी मोठं अस्वल, उंट, बाहुली आणि मोठ्या तोंडाचं माकड घेऊन आले. म्हणजे आज आमच्या चकुलीला खूप सारी खेळणी मिळाली आहेत. काका, पुढच्या वेळी येताना माझ्यासाठी पांढऱ्या केसांचा म्हातारा आणि म्हातारी घेऊन या. ओहो, काकांना आधी नीट जेव तर दे, मग तुझी सावकाश यादी सांगत बस. हं उमापती, काय? तू काहीच खात नाहीयेस. अरे घे ना जरा. हो घेतो ना. अरे असं परक्यासारखं लाजतोयस काय? हेही तुझंच गैरसमज आता. अरे तूही नंदासारखाच आहेस आम्हाला. म्हणून तर काय म्हणालास? ते काही नाही. मी पुरी घेतो. नंद, अरे उमापतीला आपल्या शिमला फिरून आण जरा. हा, नको दादा, मी घरातच ठीक आहे. इतक्या लांब आलायस तर पर्वतांचा आस्वाद नाही घेणार तू? दादा आता एवढी थंडी आहे इथे, बाहेर गेलो तर माझी कुल्फीच जमेल. हे काका तर थंडीला पण घाबरतात. बैस. लिंबू पण कधी एवढं मोठं असतं का? हो हो, आमच्या बनारसमध्ये असतं, विचार. हो काका, तिकडे एवढं मोठं लिंबू असतं? लिंबू काय घेऊन बसलीस बाळा? याला शक्य झालं तर एवढी मोठी द्राक्ष बनवेल. खरंच आई? अरे बाबा उमापती, तुझ्या बनारस सारखं तर नाही, पण आमच्या इथे चांगलं पान मिळतं बरं. ते ठीक आहे वहिनी. बनारसच्या पानाचा रंग तर नंदकिशोर सुद्धा मानतो. काय आठवतंय? वहिनी, हं? आपली मीरा कशी आहे? तिची काय खबर बात? ठीक आहे. भाऊबीजेला हे गेले होते अलीगडला. काय रे उमापती, तुम्ही बनारस फिरून बघितलं की नाही? कुठे वहिनी, वसतिगृहात गेल्यावर वेळच नाही मिळत. आणि आमचा हा नंद, हाही कुठे जात येत नाही का? नंदकिशोर फिरून येतो कधीतरी पानवाल्या गल्लीतनं. पानवाल्या गल्लीत? तिथे काय रे? काही नाही वहिनी, तिथे आमच्या प्रोफेसर श्रीवास्तव सरांचं घर आहे. साहेब, तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलावलंय. हा. जात मी तोपर्यंत पानवाल्या गल्लीची गोष्ट सांगतो. सांगू का? मला बोलवलंस तू दादा? हो. बस. कसा आहेस? मी ठीक आहे दादा. अभ्यासात काही अडचण? काय नाही, सगळं ठीक आहे.
नंद, मला तुझ्याविषयी काही गोष्टी कानावर आल्यात. तू हे विसरू नकोस की तू बनारसला फक्त तुझ्या शिक्षणासाठी गेलायस, आपला वेळ वाया घालवण्यासाठी नाही. मला असं कळलंय की तू कुण्या मुलीबरोबर नेहमी फिरत असतोस. तू हे सगळं करायला गेला होतास तिकडे. आपल्या घराण्याचा, नावलौकिकाचा जराही विचार केला नाहीस तू. दादा, तुला जसं वाटतंय तसं खरंच काही नाहीये. म्हणजे काहीही नसताना माझ्यापर्यंत बातम्या पोहोचतायत. आपला अभ्यास सोडून हे सगळं करतोयस तू. तुला काय वाटलं बनारस खूप लांब आहे म्हणजे आम्हाला काहीच कळणार नाही? थांबाव हे सगळं. तुला कोणीतरी चुकीची माहिती सांगितली. मी तर माझा अभ्यासच करतोय फक्त. असं? मग ही शांती कोण आहे? कशासाठी रोज भेटतोस तिला? दादा, ती मैत्रीण आहे फक्त, बाकी काही नाही. अरे, मुलांची वानवा आहे का म्हणून तू मुलींशी मैत्री करायला लागलायस अलीकडे? ताबडतोब थांबव हे सगळं. शिकायला गेलंस तर आपल्या शिक्षणावर नीट लक्ष दे. परमेश्वराने शिकायची संधी दिली आहे, तिला हे असले चाळे करून गमावू नकोस. पुन्हा असं माझ्या कानावर येता कामा नये. कळलं तुला? हो. आयुष्याचा तळ खोलवर ना जाणे दुःखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो. हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन